आम्ही नाशिककर या टॅगलाईन खाली 7 ऑगस्टला नाशिक महापालिकेविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबई नाका येथून सकाळी 9 वाजता आंदोलनाला सुरुवात होईल. खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांच्या हस्ते महापौर आणि आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असून त्यानंतर मानवी साखळी करत महापालिकेला घेराव घालण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 7 ऑगस्टलाच महापालिकेची महासभा असल्याने या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगणार आहे. आतापर्यंत शहरातील खड्ड्यांमुळे 4 निष्पाप नागरिकांचा बळी गेलाय. त्यामुळे राजकीय पक्ष आणि मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे. शहरामध्ये जी आमची खड्ड्यांची वारी आंदोलन होणार आहे, जी मानवी साखळी आंदोलन होणार आहे, ही या नाशिकमध्ये जेवढे पण आज लोक एक्सपायर झाले, शहीद झाले, यांच्याकरताच आहे. शहीद कारण का? ते महापालिकेच्या चुकीमुळे शहीद झालेले आहेत. तर या शहीदांना एक आम्हाला तो न्याय मिळवून द्यायचा आहे व भविष्यात असे एक लोक शहीद होऊ नये याच्याकरता हे आंदोलन असणार आहे. सर्व नाशिककर जनतेला माहिती आहे की जनतेची युवकांची ताकद काय आहे. तर सर्व युवकांनी असेल, सर्व जे लोक आहेत, ज्यांचे लोक एक्सपायर झाले, या सर्व लोकांनी खूप मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये यावं. हे आंदोलन कुठल्या एका पक्ष संघटने कोणाचंच नाही, हे सर्व नाशिककर म्हणून आम्ही करणार आहोत. नाशिकच्या भविष्याच्या पिढी वाचवण्याकरता करणार आहोत. त्याच्यामुळे सर्व लोकांनी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सामील व्हावं व लोकांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. महापालिकेला अद्दल घडली पाहिजे याच्याकरता सर्व आंदोलन आहे. नाशिककर हे खड्ड्यांच्या बाबतीत जागृत झालेले आहेत. आमचा जीव आम्हाला महत्वाचा आहे. त्याच्यामुळे आज नाशिककरांनी ठरवलंय, आम्ही नाशिककर येत्या महासभेत नाशिक महानगरपालिकेला मानवी साखळी करून आम्ही आमच्या लोकांचे जीव वाचवण्यासाठी या शासनाच्या विरोधात आवाज उठवणार आहोत. या महापालिकेमध्ये पूर्वी अशी घोषणा होती, खड्डा दाखवा 100 रुपये मिळवा. आता अशी परिस्थिती झाली, चांगला रस्ता दाखवा 1000 रुपये मिळवा तरी चांगला रस्ता सापडणार नाही. त्यामुळं नाशिककर म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये कुठलाही राजकीय पक्ष नाही, राजकीय संघटना नाही, सामाजिक संघटना नाही, फक्त आणि फक्त नाशिककर म्हणून मानवी साखळी त्या राजीव गांधी भवनला आम्ही घेणार आणि अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी खड्डेमुक्त नाशिक करण्यासाठी भाग पाडणार. 4 नागरिकांचे बळी गेल्यानंतरही शहरातील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे आता 7 ऑगस्टला नाशिककर थेट महापालिकेच्या दारात धडक देणार आहे. महासभेच्या दिवशी होणाऱ्या या आंदोलनाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. या आंदोलनानंतर महापालिका प्रशासन खड्ड्यांच्या प्रश्नांवरती ठोस निर्णय घेणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी विठ्ठल भाडमुखेसह अब्रार पीरजादे, आपलं नाशिक.